गाडी घेतली ना, कंपनी बरोबर नाही ते, त्या गाडीला मार्केट नाही. एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत फोड असन. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असन, निगेटिव्ह. पाया पडून सांगतो, कधीच निगेटिव्ह विचार ठेवू नका, आणि काही पॉझिटिव्ह ठेवा. चांगलं म्हणाला, ए पोरांनो मला सांगा, भांडे घासणाऱ्याच्या मुलीला 90% मार्क पडले, कौतुक करायला काय हरकत आहे? ब्रिलियंट आहेच ना. आणि तुम्हाला एक वाक्य सांगा, टॅलेंटशी कीर्तन, गायन, राजकारण, राजकारण या गोष्टी रक्तातच असावं लागतात. तुमचं काय मत आहे? भांडे घासणारीचा मुलगा आणि बंगलेवालीचा मुलगा निकाल घेऊन आला. बंगलेवालीचा रडत आला, हसत आला, आणि भांडे घासणारीचा रडत आला. भांडे घासणारीला मात्र नापास झाला. ती म्हणली, रे काय भाऊ नापास झाला? तर मला नाही, 80ची अपेक्षा होती, 78 पडले. आणि बंगलेवालीचा हसत आला, तिला वाटलं पास झाला. ती म्हणली, भाऊ पास झाला का नाही? मग हसत का आला? ताण नाही राहिला परत फॉर्म भरायचा म्हणून. आता अशी येडे करून काय करता आहे? आणि कुणी नाव ठेवावं? आपल्या माणसाने आपल्या माणसाला नाव ठेवू नये. आपल्या वर्गातला एक मुलगा शाळेत कमी आहे, पण ग्राउंडवर खास आहे, कौतुक करायला काय हरकत आहे? त्याच्या इकडे शाळेत डोकं कमी लागतंय, पण ऑलिम्पिकमध्ये, क्रिकेटमध्ये, पोहण्यामध्ये त्याचं कौतुक करावं. आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाचं कौतुक केलं तर त्याचं जय. हे निगेटिव्ह विचार काढून टाका. काय आपली लोक दरिद्री. काय झालंय महाराज, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी रक्त आहे. ह्याच्यात रक्त आहे, रक्त. पण आपलं काय झालंय, दुसऱ्यांच्या 90 पिऊ पिऊ ना आपली रक्तच बदली झाली. आपल्याला फक्त कोणी 90 पाजून पावशेर मटणाची प्लेट दिली, आपण झालो हिरो. मागून अख्खी चटी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवी? झाला साहेब. आपण लाचार झालेली माणसं आहे. लाचार जगायचं नाही कधी. भीक मागून जगायचं, पण स्वाभिमानानं जगायचं. लाचार नाही. कोणीतरी बँड वाजवायचं आणि मग आपण लग्नात नाचायचं. इतकं नालायक रक्त आहे का आपलं? कॉलेजचं पोरगं दारू पिताना बापाच्या नावाची चेअर करते, तो पाटील की जय हो मग पेते. आणि पेले एकमेकाला बापाच्या नावा नाका मारते. त्या हे भिक्या, हे संग्या, हे मामण्या, तुझं कमी. त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझा आहे. एवढंच आहे. क्वार्टर आणते असं टाईट पाहते बापाकडे, आणि ते बापाला म्हणते काय केलं माझ्यासाठी? बाप मला केलं ते सांगू का? बाप म्हणला मारली सग मी, आता काय करीन? बरबाद झालेली माणसं आपण. हे रक्त कसं आहे जरा नीट आहे का? मुंग्या येतील डोक्याला नीट आहे का? हे खानदान रक्त आहे. हे मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे फुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, मुठत साठून जगणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे? राजाची माती तुम्ही कानाला लावा, राजाची माती तुम्ही कानाला लावा, राजाची माती तुम्ही कानाला लावा. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल, तोच आवाज येत नाही तोपर्यंत हा पाची खिंडीत आहे. हे गोवा खाऊन थोबाड सडवणारं रक्त नाही. हे कुणाच्या तरी लग्नात राहू दे तिकडेच राहू दे. हे कुणाच्या तरी लग्नात 90 पिऊन नाचणारं रक्त नाही. हे रक्त कसं आहे? हे रक्त कसं आहे? आई साहेब जनतेच्या पोशिंद्याला लढायला जावं, मी माझ्या मुलाच्या लग्नात भेटायला थोडा काढून मिरवावं, हे माझ्या रक्तात बसत नाही. हे रक्त आहे. हे रक्त कसं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजलखानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. हे रक्त आहे. तलवार हातात किती होती? 15व्या वर्षी तलवार. भंगार बापाची पैदास. हे रक्त खानदान आहे. हे रक्त कसं आहे? ऐका हे रक्त कसं आहे? वयाच्या 51 वर्षी देह ठेवलं, वयाच्या 51 वर्षी देह ठेवलं. बरं माणसं रडतील यात काय नवल आहे, सरदार रडतील यात काय नवल आहे. डोळ्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. हे रक्त आहे. डोळ्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. बरं सीतेला आग लागली, सीतेला आग लागली तर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सीतेत उडी टाकली होती. हे रक्त आहे. जर परत कुणाच्या लग्नात नाचले ना का हो, ही घर खबरदार रक्त आहे. ही मातीच कशी आहे? मेरे देश की धरती, देश की धरती सोना उगले उगले हीरे, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती.
अक्कल. तलवार घेतली होती आणि इकडे होठावर मिशी नाही आणि शेमड्या पोरीच्या प्रेमात पडलं भंगार राहिलं आणि एकदम भंगरी पोर. तरी ते कार्ट तिला काय म्हणतो माहिती का, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. 2 मेले भाऊ मोबाईलची बिलं भरू आणि त्याला अंडरपॅन्ट नाही. तरी ते तिला म्हणते हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैन वरवर आणि प्युअर शिमडी पोरगी एकदम भंगरी. तरी ते तिला म्हणते 100 साल पहले हमें तुमसे प्यार था आज भी है और कल है. असा हल्ला तिच्या भावानं धरून आणि मग तुम्हाला प्यार भी कभी कभी धोका देता. वाक्य लिहून घ्या. प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य आहे का, आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणीही प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केले ना लफडे लोक दरिद्री, हो सावध व्हा. बायको तर मिळणार नाही, तो विषय जवळजवळ. सांगा आता कीर्तनात बसलेली माणसं, जाऊ द्या चतुर्थी आज, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हाला विनोद वाटलं नाही? इंदुरीचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट पण थेट, कारण समाज नाही. चला थोडं पुढे, ए जा पटकन. हा सरळ बसा, बैठ बैठे सावधान. आणि आता पोरांनो, मी तुम्हाला माझ्या तोंडातून जेवढे वाक्य बाहेर पडतील त्याला तुम्ही फक्त नामदेव महाराज शब्द जोडायचा. काय अरे बोला ना, नामदेव महाराज. माझ्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं की तुम्ही त्याला कोणता शब्द जोडणार? देव ज्यांच्या बरोबर देवला ते संत, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत, ज्यांच्या कीर्तनात मेलेली गाय जिवंत झाली ते, ज्यांच्या बरोबर देव बोलला ते संत, ज्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत, ज्यांच्या कीर्तनात मंदिर फिरलं ते संत. आणि 14च्या 14 माणसांनी एकाच वेळेस समाधी घेतली ते जगातले पहिले संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला बंगला नामदेव महाराजांचा आहे. गणेशजींच्या अभिष्टचे त्याला मागायचंय. आता हे देवाकडे मागायचं नाही. हे गाडी बिडी, हे गाडी बंगला, पाप्या कुटी पेटी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लाईटर, बनस, हिटर, पिटर, इयर, वापे, जंगला, कांदे, वाने, बकरा, डेला, नबल, पण बुकणी, उशितावा, संडवा, तुकी, जुनो, टाबीट, सिद्धिवान, चमचा, वर्गळ, उशी, गादी, तकाना, खंड, खोंड, बोंड, सुटा, अंटर, फरक, उजिरवाने, घरात काढतो कोणाला आणि शिपवेडी सत्य तका धुबी बजाल भरताला परत गोष्ट टुटी टंगरोडी तुका तकला शिक्षणाचा ऐकून जिल्हा मानवी काम राजनीती दबंग वाटे सिंगा बॉडगा जगा चिकनी जमिनी दुनियादारी भारी माझे मंत्री हरटमन सटकली पबिते पबिते पावला ही पोरगी सतुत्वाती सिटवाती गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमडी उडेल बुरा अरबा बरोबर बाबुली जिगाट सुरू तुझं माझ्या बरोबर का बाय वाड्यावर मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं? एवढं पाठ करायला 1.5 महिना लागेल तुम्हाला. तुम्ही सगळे लोक सुशिक्षित आहात, पण थोडासा अध्यात्माचा आधार असावाच यावर तुमचं मत काय? आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, आमच्यासारख्याने तुम्हाला लई सांगायची गरज नाही. तुमच्या लोकांच्या शर्टाचे खिशी कुठे आहेत? म्हणजे कोणत्या बाजूला आहेत? डाव्या. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे ना? मान्य आहे ना? हा मान्य नाही म्हणा. हा, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. मग आता तुम्हाला एवढं समजत नाही का शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव हृदय. मग तुम्ही जर धनाधन मोबाईलला जर डाव्या बाजूने ठेवता तर तुम्ही नक्की सुशिक्षित आहात याला काय जजमेंट काय? हृदयरोग तज्ञ डॉक्टर त्याचाच मोबाईलवरच्या खिशात. मी येड्यांना काय सुचरिता? मोबाईलवरच्या खिशात कधी ठेवू नये. व्हायब्रेटिंग आहे, नाजूक इंद्रिय आहे. मोबाईलवरच्या या शर्टाच्या खिशात ठेवू नये. मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवू नये. कधीच ठेवू नये, अजिबात ठेवू नये. रेंज जाते माणसाची. बऱ्याच लोकांच्या कमरेच्या बेल्टला
तो एक बॉक्स आहे, तो अतिउत्तम आहे, तो चांगला आहे. बरेच लोक इन केल्यानंतर एक बेल्ट आहे आणि त्या बेल्टला एक बॉक्स आहे आणि त्याच्यात मोबाईल आहे, ती जागा योग्य आहे. आता हे आम्ही सांगायचं का तुम्हाला? तुम्ही नक्की सुशिक्षित आहात याला पुरावा काय? मोबाईलचा वापर बोलताना उजव्या कानाचा कमी करावा. मोबाईल उजव्या कानाने जास्त बोलू नये, मोबाईलवर अति बोलू नये. मोबाईलमुळे माणसं बिंडोक झाली. पूर्वी आई पोराला पिठाचा गोळा खेळायला द्यायची, आता आई मोबाईल देते. गेम कर, गेम खेळ, गेम. मग ते 9वीला आईवर डोळे बाटरीचं पहिली गेम, 10वीला बापच उचलून आपटी तर दुसरी गेम, 12वीला पोरगीच घेऊन पळून जातं गेममध्ये गेम. आणि आपण म्हणतो पोरं बिघडली, गुन्हेगारी बिघडली, गुन्हे प्रवृत्ती वाढली. काय झाली गंमत महाराज? कुटुंबातलं वातावरण मुलांना पोषक राहिलं नाही, हा सगळा प्रॉब्लेम आहे. तुम्ही आता सगळे शिकलेले लोक मला उत्तर द्या. दिवसभर नळाला पाणी नाही आलं, मोर्चा. 2-3 तास लाईट गेली, मोर्चा. दूध आलं नाही, मोर्चा. रेशन आलं नाही, मोर्चा. भाजीपाला मागला, मोर्चा. दूध मागलं, मोर्चा. आरक्षण मिळत नाही, मोर्चा. ट्रक आडवी गेली, मोर्चा. एसटी लेट झाली, मोर्चा. बरोबर आहे ना? मग आज 6 वर्ष झाले शाळेतले पोरं नापास केले जात नाही. किती पालकांनी मोर्चे काढले? किती बालगणी काढले? कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा व्हायला पाहिजे, पास तर पास, नापास तर नापास. काय म्हणते तुमचं? मग बाप किती नालायक आहे, तुम्हाला लाज नाही वाटते का? काढलं का कोणी मोर्चा? 6 वर्षामध्ये सगळे पास केल्यामुळे सगळा भंगार माल बाहेर आला. माल सगळा जो आता 11वी-12वीला जो माल आला ना, हा कोणत्याच फॅक्टरीत ठेवण्याजोगा माल नाही. आखलीचा पत्ता नाही. आणि लेवल समान झाली ना, 85% वाला आणि 35% वाला लेवल एक झाली ना. 35% वाला पास झाला, 85 वाला. मग कुणाला नापासच जर करायचं नाही तर परीक्षा घ्यायचा कशाला? हे तुम्ही कुणा कुंभमेळ्यात गेलते का इतके दिवस? आता माना हल्ली हलकट हो, कुठे गेलते इतके दिवस? याला जबाबदार कोण आहे? हे बा, सगळ्या गोष्टी सरकारवर ठेवू नका, सगळ्या गोष्टी तुम्ही पुढाऱ्यांवर ठेवू नका. माणसांमध्ये बदल करण्याची ताकद आहे, फक्त माणसाने विचार केला पाहिजे. काय मध्ये तुमचं? तुम्ही सगळ्या गोष्टी सरकार, नळाला पाणी येत नाही, धरा नगरपालिकेला जबाबदार. आणि इळ भर नळ चालू होता तेव्हा कोणा धरायचं? तू नळ तरी बंद करते का? अय, तू या नळाचं पाणी अख्ख्या गल्लीत गेलं तेव्हा तू काशाला गेलती का? अर्धा तास नळाला पाणी आलं नाही तर केवढी आलडून उठली, बाई 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 बाई, पाणी नाही ग, पाणी नाही ग. तू काल कुठे काशाला गेलती का तू? माणसाने स्वतःला चांगलं वागण्याच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. काय म्हणते तुमचं? प्रत्येक स्त्रीनं पाणी भरायचं झाल्यानंतर एक हांड्यात पाणी कमी मिळालं तरी चालेल, पण खात्रीशीर नळ बंद केला पाहिजे आणि त्या पाण्याचा वापर योग्य झाला पाहिजे. पाणी जर प्रत्येकाने योग्य वापरलं, पाणी संकट येणारच नाही ना. मग तुम्ही मोटरसायकल धुवायला 9ला सुरुवात केली तर 12 वाजेपर्यंत होत्या. गाव वल्ल झालं पण याची मोटरसायकल निघालं. हे असं नाही झालं. नाही नाही नाही, प्रत्येक गोष्टीची काटकसर आहे. ही मुलं आहेत, ए सरळ बसा, आले बरोबर पटकान. तुम्हाला नमुना दाखवतो. पटकन बसा, बस खाली, सरळ बसा, बैठे बैठे सावधान. आणि जोरात उत्तर द्यायचं. घाबरायचं? आवाज कमी येतोय, घाबरायचा? हा, या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर, करेक्ट. त्याच्या अगोदरचा सुलतान, करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं, हा, सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट, करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई, करेक्ट. सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बस, देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात एक तयार झालं पाहिजे. आणि आता पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं? हे बरे, हा, जोरात बोला. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप, करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. त्याचा पुढचा प्रश्न बरोबर एकदम जोरात. घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई, करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई, आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. नाही महाराज, विनोद समजू नका. इंद्रिकेचं किती, याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. महिला मंडळ, आता तुम्ही सुशिक्षित माणसांच्या बायका आहे. 70% महिला 12वीच्या पुढच्या आहेत, आहे का नाही? मग पहिलीच्या मुलाला ट्युशन का असावी? आणि पहिलीच्या मुलाला जर ट्युशन लावायची तर शिकलेली बायको का करायची? तुम्हाला पसायदान येत नाही, तुम्हाला आरती येत नाही, मग यांना शिकवायला तुम्हाला झालं काय? अरे त्या काय? अरे लाडो